महाराज की 1 मे महाराष्ट्र दिन. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज चित्रपट आलेला आहे माझ्या मागे, तुम्ही आपण पाहतात एक भव्य दिव्य असं आपल्या महाराजांचं चित्रपट, त्याचं पोस्टर म्हणजेच राजा शिवाजी. हा मित्रांनो, राजा शिवाजी हा चित्रपट आलेला आहे. रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, अभिनेत आणि मोठी मंडळी, स्टारकास्ट मंडळी बॉलिवूडची पण आहे, मराठीची पण आहे. अशी स्टारकास्ट मंडळी यात आपल्याला पाहायला मिळतात. जसं संजय दत्त आहे, विद्या बालन आहे, अमोल गुप्ते आहे, सोबतच आपल्याला फरदीन खान पाहायला मिळेल, अभिषेक बच्चन आहेत, जेनेलिया डिसूजा आहेत. ही मुंबई फिल्म कंपनी म्हणजे रितेश देशमुख याचे प्रोड्युसर, जेनेलिया देशमुख या प्रोड्युसरला आहे. तर चित्रपट हा जो आहे राजा शिवाजी आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल बरेच वेळा ट्रॉलिंग झालं का छत्रपती शिवाजी महाराज का नाही ठेवलं किंवा राजा शिवाजीच का. पण हे चित्रपट बघितल्यावर प्रेक्षकांना विचारूया की राजा शिवाजी हे नाव आहे की छत्रपती शिवाजी हे नाव आहे, काय आहे हे आपल्याला प्रेक्षकच सांगतील. कारण की चित्रपट बघितल्यावरच हे सगळं कळेल. कारण की ट्रेलर जो पाहिला आपण तो एकदम वेगळ्या पद्धतीचा, आपल्या अंगावर शहारे खूप असा हा ट्रेलर होता चित्रपटाचा. आता चित्रपट आलेला आहे, तर जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे राजा शिवाजी म्हणजेच आपला एक मोठा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपला हिंदुस्थानाचा इतिहास हा कशा पद्धतीने घडवण्यात आलेला आहे, आपण कशा पद्धतीने जगतो आहे. जय शिवाजी. असं वाटलं चित्रपट खूप छान होते. अभिषेक बच्चनची ॲक्टिंग खूप छान होते. जे ट्रॉलिंग सुरू होतं या चित्रपटाबद्दल, नावाबद्दल काय वाटतं? खूप छान, खूप छान आहे. अभिषेक बच्चनची ॲक्टिंग खूप छान वाटते. रितेश दादा खूप छान होता आणि मराठी ॲक्टर खूप छान आहे. सगळ्यांनी पाहायला पाहिजे. काय सांगाल चित्रपट? खूप सुंदर, सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आतापर्यंत ट्रॉलिंग सुरू होतं चित्रपटाच्या नावावर. कास्टिंग खूप चांगली आहे. सगळ्यांनी येऊन पिक्चर पाहावा, त्याच्यानंतर समजेल सगळ्यांनी. किती रेटिंग आहे चित्रपटाला? 9. काही नवीन बघायला मिळाले चित्रपटात, नवीन इतिहास पाहायला मिळाला. लहान मुलांनी थोडंच पाहायला पाहिजे, शाळेतल्या मुलांनी सगळ्यांनी पाहायला पाहिजे. इतिहास समजतो. या प्रकारात त्यांनी मांडणी केली आहे. प्रकारात पहिलं, दुसरं, चौथं आपल्या गड्यात असते पहिल्या प्रकारात, तसं त्यांनी केलं आहे आणि छान आहे. सगळ्यांनी पाहायला हवं. शाळेतल्या मुलांनी ते पर्यंत नक्कीच पाहायला हवं. काय सांगाल? एकदम छान आहे. आणि जसं धुरंधरसोबत मेळ नाही होऊ शकत, पण त्या फुटीचं आहे. एकदम छान मांडणी वगैरे छान केलेली आहे. सुंदर पाहण्याजोगं आहे. सगळ्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या पब्लिकनी पाहावा आहे. जसं राजा शिवाजी चित्रपटाचं नाव आहे, हो. प्रत्येक जण म्हणतो छत्रपती का नाही लावला, का नाही लावला. पण चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कुठेतरी वाटलं का की नाव बरोबर आहे की काय? नाव एकदम बरोबर आहे. राजा शिवाजी, राजे शिवाजी एकदम छान नाव आहे. छत्रपती असं आवश्यक नाही आहे, पण जे आम्ही ऐकलेलं आहे ते सगळं दाखवलं गेलं आहे. ते ना कसं वाटलं? चित्रपट खूप छान बनवलेला आहे. जे आपलं महाराष्ट्राचं अस्तित्व आहे ते पूर्ण मूवीमध्ये उतरवलं गेलेलं आहे. जे राजाने आपल्या स्वराज्य होण्यासाठी जे शिवाचं रान केलं आहे ते त्याच्यात पूर्णपणे दाखवलं गेलेलं आहे. महाराजांबद्दल सांगायचं झालं तर अंगावर अजूनही काटा आहे आणि अत्यंत उत्कृष्ट अभिनय. रितेश विलासराव देशमुख खरोखरच एक उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शन खूपच सुंदर. म्हणजे त्यातलं बाहेर नाही निघालो मी अजून. त्याच्या आधी बघितले भरपूर पिक्चर बघितले महाराजांवर, पण खूपच सुंदर कलाकृती आणि जे कलाकारांची निवड आहे ते एकदम जबरदस्त. इतिहासात नवीन पाणी उघडण्यात आली काय हा चित्रपट पाहताना? असं काही नवीन तुम्हाला बघायला मिळालं? नवीन काहीतरी जे आपण बघितलं नव्हतं ते बघायला मिळालं? आपण बघा लहानपणीपासूनच महाराजांबद्दल ऐकतोय, वाचतोय, मोठमोठ्या ग्रंथापासून म्हणा, पुस्तकं म्हणा, हे सगळं बघितलेलं आहे. पण प्रत्येक वेळेस काहीतरी त्यांच्याबद्दल आलं तरी आपण बघतो. नवीन जर काही म्हणाल तर फक्त चेहरे बदललेले आहेत. जसं शहाजी महाराज जे आहे, शहाजी राजे, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते, त्याबद्दलचा इतिहास कोणाला माहित नाही, तो यात दाखवणार. हे काही नवीन दुवे जे तुम्हाला दिसले काय? आधी हे सगळं वाचण्यात आलेलं होतं पण स्क्रीनवर कधी बघितलेलं नव्हतं. ते आज जे बघितलं आणि अभिषेक बच्चननी जो म्हणजे साकारलेला आहे
अभिनय जो केलेला आहे तो एकदम जबरदस्त आणि खूपच छान. शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं शिवाजी महाराजांनी हे दाखवलं. म्हणजे आपण ते बघितलं की शिवाजी महाराजांच्या आई वडिलांबद्दल आपल्याला त्यांच्या फिल्मवर आपल्याला माहिती नव्हतं, पण या मूवीमध्ये त्यांचे वडील शहाजीराजे भोसले, त्यांचे बंधू जे होते शहाजी, त्यांनी म्हणजे कसं काय स्ट्रगल केलं आणि तिथनं मग शिवाजी महाराजांना मनात प्रेरणा भक्त्याबद्दल कशी निर्माण झाली हे या मूवीमध्ये दाखवलं आहे, जो आतापर्यंत स्क्रीनवर आलेला नव्हता. त्यामुळे सामान्य माणसाला शिवाजी महाराजांचा आदर पूर्ण भारतभर त्यांना माहिती नव्हती की जसं आपण राजस्थानमध्ये जाऊ तर त्या लोकांना आपला शिवाजी महाराजांबद्दल एवढी आपुलकी नाही आहे ती आज निर्माण होते. चित्रपट हिंदी आणि मराठीत हो. आलेला आहे. आता आम्ही हिंदीमध्ये पण बघणार आहे. आता मी मराठीत बघितला, मी एकट्याहून बघितला पहिले. आता मी सर्व फॅमिली सोबत कुटुंबासोबत हिंदीमध्ये किती रेटिंग आहे? पूर्णपैकी पूर्ण रेटिंग दिलं आणि हा बाहुबली तर थोडं त्यांनी स्क्रीनमध्ये आपण बघताना तसा मूवी वाटतो. या नाही. मी हेच म्हणू शकेन की आजच्या पिढीला हे असे मूवी चित्रपट आपल्या टॉपिकला दाखवतात तर ते अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण की ही पिढी आता वेगळ्या दिशेला चाललेली आहे. तर या असे काही मूवीज दाखवून पिढीला जो इतिहास आहे तो समजला पाहिजे. बोलायचं आहे? कुठल्या ह्याच्यावर? हे नाटुकला चॅनल आहे यूट्यूब. कसा वाटला चित्रपट? जे ट्रॉलिंग चालू होतं कसं काय कसं म्हणणार काय म्हणणार काय म्हणणार तर काही वाटली नाही एवढी अवस्था जातात पण सगळे तुझे जे फॅन्स होते ते वेट करत होते की बनला तर ते बनवला पाहिजे आणि तेच राहतं ते अपेक्षा पूर्ण झाली आणि खूप चांगलं वाटलं त्यांना बघून. या हा चित्रपट तुम्ही आता मराठीत बघितलेला आहे, हिंदीत पण रिलीज झालेला आहे, तर हिंदीत मोस्टली तर मराठीतच बघायचं होतं, मराठी माणूस म्हणून. पण हिंदीमध्ये जर बघता आलं तर हिंदीमध्ये पण बघू, आणखी चित्र आहे पण मराठीतच मला चांगलं वाटलं. काय सांगायचं? त्यांची ॲक्टिंग खूपच चांगली आहे आणि या समर्पण दिलं आहे चित्रपटाने आणि त्यांची ॲक्टिंग लेवल आणि खासकरून जेनेरल देशमुखने जे समर्पण दिलं आहे रिअली ऑसम आहे. त्यामध्ये सलमान खानचे स्पेशल अपीअरन्स आहे ते पण खूप उभून आलेलं आहे आणि जे बाकी बॉलिवूड ॲक्टर्स आहे संजय दत्त ॲज अ विलन रोल ते ज्यांनी अफजल खानच्या रोल केला आहे ते खूपच चांगली तारीफ आहे. मला खूप आवडलं आणि मी मराठी वाचून बघितलं आणि फर्स्ट